निर्मिती असे दर्शवलेलं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जर 21 जिल्ह्यांची नवीन निर्मिती होणार आहे, म्हणजेच काय, आपल्याला हा मुद्दा जो येतोय, जर घेऊन जातो म्हटलं, आपल्याला लिंक कुठे करतायत लक्षात घ्या. पहिला टॉपिक येतोय महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो भूगोलाची, त्यावेळेस राजकीय व प्रशासकीय आलं लक्षात. राजकीय व प्रशासकीय लक्षात घ्या मित्रांनो, 21 जिल्ह्याची निर्मिती जर समजा आता होत आहे आपल्याला, आधी किती होते काय, ठीक आहे. मग त्याच वेळेस बघा, महाराष्ट्राची स्थापना झाली 1960 ला. मग हा 26 जिल्हे. त्यानंतर आजपर्यंत जर विचार केला तर आपल्याकडे +10 जिल्हे त्यामध्ये समावेश. आणि एका जिल्ह्यामधून तर बघा, यामध्ये तर तुम्हाला सर्व मुद्दे तुम्हाला महत्वाचे दिसणार. म्हणजे काय, कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा निर्माण झाला हा एक, आणि दुसरा म्हणजे जेव्हा कधी बातमी येते ना आपल्या वृत्तपत्रांमध्ये, जेव्हा तुम्ही वाचता, ते आपल्या अभ्यासाच्या संदर्भात त्याला लिंक करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच लक्षात घ्या, कुठल्या पुस्तकामध्ये मार्केटला पुस्तक येईल का बाहेर पुस्तक येईल तेव्हा येईल,